ठीक आहे. आता आपण जो टॉपिक पाहणार आहे तो टॉपिक कोणता आहे? व्हाउचर आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिली कन्सेप्ट काय की व्हाउचर म्हणजे काय, पहिलं ते समजून घ्या. ठीक आहे. व्हाउचर म्हणजे काय तर पावती. म्हणजे आपण त्या ठिकाणी एखादी वस्तू खरेदी करतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी बिल घेतो, एखादी वस्तू विक्री करतो त्यावेळेस आपण बिल देतो, एखादं पेमेंट दिलं तर त्या ठिकाणी बिल त्या ठिकाणी देतो, बरोबर. त्या ठिकाणी आपण एक पावती देतो, बरोबर ना. त्या ठिकाणी पेमेंट घेतलं तर त्या ठिकाणी पावती देतो, बरोबर ना. म्हणजे थोडक्यात काय की त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय की वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी एक पावती तयार करायची. ठीक आहे. व्हाउचर म्हणजे काय तर पावती, बरोबर आहे. जे आपण वस्तू खरेदी विक्री करत असताना बिल तयार करतो. ठीक आहे. जे आपण पेमेंट देत असताना किंवा घेत असताना काही त्या ठिकाणी पावती देतो त्याला आपण त्या ठिकाणी व्हाउचर मध्ये त्या ठिकाणी वर्किंग करत असतो. ठीक आहे. आता त्या ठिकाणी वर्किंग करत असताना तुम्हाला कोणकोणते व्हाउचर वर्किंग करायचे पहिले ते आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. ठीक आहे. म्हणजे व्हाउचरचं वर्किंग करत असताना तुम्हाला कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट, जर्नल, सेल आणि परचेस हे व्हाउचर तुम्हाला त्या ठिकाणी वर्किंग करायचे असतात. ठीक आहे. आता त्यामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट, जर्नल, सेल आणि परचेस हे तुम्हाला वेगवेगळे व्हाउचर त्या ठिकाणी दिलेले आहे, बरोबर आहे. आता ह्या वेगवेगळ्या व्हाउचर मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वर्किंग करावं लागतं. आता कोणत्या व्हाउचर मध्ये तुम्ही काय वर्किंग करणार आहे पहिलं तर त्या थोडक्यात आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. ठीक आहे. त्यामध्ये पाहिलं तर कॉन्ट्रामध्ये वर्किंग करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, 3 प्रकारच्या एंट्र्या त्या ठिकाणी कॉन्ट्रामध्ये करायच्या. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्र्या वेगवेगळ्या व्हाउचर मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला करायच्या. आता 3 प्रकारच्या एंट्र्या तुम्हाला कोणकोणत्या करायच्या? जर तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये पैसे डिपॉझिट करत असेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रामध्ये एंट्री करायची आहे. सेकंड कन्सेप्ट काय की तुम्ही तुमच्या अकाउंटवरून पैसे काढत असेल म्हणजे विड्रॉल करत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्ट्रामध्ये एंट्री करायची आहे. आणि थर्ड कन्सेप्ट काय की तुम्ही तुमच्या एकाच अकाउंटवरून तुम्ही तुमच्या सेकंड म्हणजे दुसऱ्या अकाउंटवर त्या ठिकाणी जे काही पैसे ट्रान्सफर करतात त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रा अकाउंट वर्किंग करायचं असतं. ठीक आहे. आता या ठिकाणी कॉन्ट्रामध्ये एंट्री करत असताना कशा प्रकारच्या एंट्री होतात ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. ओके. समजा एखादी मी तुम्हाला एंट्री सांगितली की ओपन अ बँक अकाउंट इन बँक ऑफ महाराष्ट्र विथ डिपॉझिटेड बाय कॅश ₹5,000, बरोबर आहे. म्हणजे ही एंट्री काय सांगते की त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये अकाउंट ओपन केले आणि त्यामध्ये काय केले ₹5,000 डिपॉझिट केले, बरोबर आहे. समजा या रूलला आपण त्या ठिकाणी पर्सनलचा रूल ऍप्लिकेबल केला तर पर्सनलचा रूल त्या ठिकाणी काय सांगेल, डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर, बरोबर आहे. म्हणजे घेणारा कोण आहे या ठिकाणी, बँक आहे. म्हणून बँक अकाउंट डेबिट टू काय येईल, कॅश, बरोबर आहे. पण कॅश अकाउंट आपण त्या ठिकाणी घेणार आहे, बरोबर आहे. आपण काय देतोय, कॅश देतोय म्हणून त्या ठिकाणी कॅश घेतो, बरोबर आहे. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, बरोबर आहे. आता ती एंट्री या ठिकाणी करत असताना तुम्हाला एंट्री कशी करायची ती समजून घेऊ. अकाउंटच्या पुढे डेबिट आणि पर्टिक्युलरच्या खाली क्रेडिट या कन्सेप्ट मध्ये वर्किंग केलं, समजलंय. म्हणजे तुमचं जे काही अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे त्या ठिकाणी डेबिट साईडला जी काही व्हॅल्यू आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी अकाउंट मध्ये घ्यायची आहे आणि क्रेडिट साईडला जी व्हॅल्यू ती पर्टिक्युलर मध्ये घ्यायची. क्लिअर आहे कन्सेप्ट. म्हणजे या ठिकाणी आपल्या डेबिटला काय होतं, आपण या ठिकाणी लेजर क्रिएट करू शकतो. अल्टर सी केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लेजर क्रिएशन करता येतं डायरेक्टली. बँक अकाउंट, बँक अकाउंटचं अंडर हेड काय येतं, बँक अकाउंट, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण अंडर हेड टाकणार आहे बँक अकाउंट. त्यानंतर क्रेडिटला काय होतं, कॅश अकाउंट, बरोबर आहे. या ठिकाणी आपण टाकणार आहे ₹5,000. तुम्ही जर पाहिलं तर बँक अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट ही एंट्री आपली त्या ठिकाणी तयार झालेली आहे, बरोबर आहे. तुम्ही इथं पाहू शकता बँक अकाउंटला पुढे काय आले, डेबिट, आणि कॅश अकाउंटला पुढे काय आले, क्रेडिट. समजलंय. जी आपण एंट्री केली ती कशा पद्धतीने नोंदवली गेली, बरोबर आहे. ही एंट्री काय सांगतेय की त्या ठिकाणी बँकेला डेबिट दिलंय आणि कॅशला क्रेडिट दिलंय, बरोबर आहे. म्हणजे काय केलंय की त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी काय केलंय की बँकेमध्ये रिसिव्ह झाले बँकेला आणि त्या ठिकाणी तुम्ही दिले, बरोबर आहे. त्यानंतर पुढची एंट्री त्या ठिकाणी दुसरी मी सांगितली होती की त्या ठिकाणी तुम्ही बँकेतून पैसे काढले, बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही बँकेतून पैसे काढले तर त्या ठिकाणी तुमच्याकडे ते पैसे येईल, बरोबर आहे, आणि बँकेकडून जाईल. म्हणजे रिसिव्हर तुम्ही कोण झालं, तुम्ही झाले, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी गिव्हर म्हणजे देणारे कोण झाले, बँक झाले, बरोबर आहे. मग तुमच्याकडे काय आलं तर कॅश आलं, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी मी कॅश घेईल आणि या ठिकाणी बँक घेईल, बरोबर आहे. आता ही माझी एंट्री काय सांगेल, कॅश अकाउंट डेबिट सांगते आणि बँक अकाउंट क्रेडिट सांगते, बरोबर आहे. म्हणजे कॅश अकाउंटला जर डेबिट देत असेल तर त्या ठिकाणी तो घेणारा झाला, बरोबर आहे, म्हणजे ते येत असेल, बरोबर आहे. आणि बँक अकाउंट डेबिट क्रेडिट म्हणजे त्या ठिकाणी ती देत असेल, बरोबर आहे.
म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहे की कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट, म्हणजे आपण काय केलं की त्या ठिकाणी बँकेमधून पैसे काढले. समजले? मगाशी जी एंट्री पाहिली ती काय करत होते, ती डिपॉझिट करत होते. बँकेला डेबिट दिलं होतं म्हणजे त्या ठिकाणी पर्सनलच्या रूलनुसार त्या ठिकाणी पाहिलं तर घेणाऱ्याला डेबिट आणि देणाऱ्याला क्रेडिट, बरोबर आहे. म्हणजे इथे घेणाऱ्याला जर आपण त्या ठिकाणी डेबिट दिलं तर त्या ठिकाणी बँकेला डेबिट असेल तर त्या ठिकाणी आपण पैसे देत असेल आणि बँकेला क्रेडिट असेल तर ते पैसे येत असेल, बरोबर आहे. थर्ड कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी पाहिली होती. समजा मी या ठिकाणी राजगुरुनगर सहकारी बँक घेतली आणि या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र घेतले, ठीक आहे. या ठिकाणी बघा आता ही एंट्री काय सांगते की तुमच्या एका बँकेमधून तुमच्याच दुसऱ्या बँकेमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर झालेली आहे, ठीक आहे. बघा या ठिकाणी काय सांगितलंय, राजगुरुनगर सहकारी बँक याला काय डेबिट आहे, म्हणजे त्या ठिकाणी डेबिट द रिसिव्हर म्हणजे त्या ठिकाणी घेणार आहे, बरोबर आहे. आणि क्रेडिट द गिव्हर म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राकडून क्रेडिट झाले, बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राकडून पैसे गेलेत, बरोबर आहे. म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलं तर काय सांगणार आहे की राजगुरुनगर सहकारी बँकेला पैसे भेटले आणि बँक ऑफ महाराष्ट्राकडून पैसे गेले, समजले. या ठिकाणी आपण ही एंट्री काय सांगणार आहे की माझ्या त्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे होते ते मी राजगुरुनगर सहकारी बँकेमध्ये ट्रान्सफर केले, समजलंय. हे या पद्धतीने आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. ह्या तीन प्रकारच्या एंट्री आपण त्या ठिकाणी काउंटरमध्ये त्या ठिकाणी करतो. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, तीन प्रकारच्या एंट्री पाहिल्या. एक म्हणजे काय की तुम्ही तुमच्या बँकेमध्ये पैसे टाकले, बरोबर आहे, डिपॉझिटची एंट्री. दुसरी म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या अकाउंटवरून पैसे काढले, विड्रॉलची एंट्री. आणि तिसरी एंट्री म्हणजे तुम्ही तुमच्या एका अकाउंटवरून तुम्ही तुमच्या दुसऱ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले. क्लिअर कन्सेप्ट? अशा तीन प्रकारच्या एंट्री तुम्हाला कॉन्ट्रामध्ये करायच्या असतात, ठीक आहे. सेकंड त्या ठिकाणी काय पेमेंट. आता पेमेंट मध्ये त्या ठिकाणी वर्किंग करत असताना त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या एंट्री करायच्या तर थोडक्यात समजून घ्या की त्या ठिकाणी तुम्ही पैसे जर तुमच्याकडून जात असेल तर तुम्ही एंट्री पेमेंट मध्ये करणार आहे, ठीक आहे. आता पैसे जात असेल म्हणजे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे देत असेल, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी ती एंट्री कुठे होणार आहे, पेमेंट मध्ये होणार आहे, बरोबर आहे. बघा आता तुम्ही म्हणता की त्या ठिकाणी तुम्ही बँकेमध्ये पैसे देता, बरोबर आहे, म्हणजे बँकेत पैसे जरी दिले तरी ते तुमचेच आहे आणि त्या ठिकाणी बँकेतून पैसे तुमच्या खिशात असले तरी ते पैसे तुमचेच आहे, बरोबर आहे. म्हणजे ती आपण एंट्री त्या ठिकाणी पेमेंट मध्ये घेऊ शकत नाही. जर तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी देत असेल, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी ती एंट्री पेमेंट मध्ये घ्यायची. मग देत असताना तुम्ही 1 रुपया देऊ द्या, तुम्ही 10 रुपये देऊ द्या, तुम्ही 15 रुपये देऊ द्या, तुम्ही 50 रुपये देऊ द्या किंवा तुम्ही 1000 रुपये देऊ द्या, तुम्ही लाख रुपये जरी दिले तरी एंट्री पेमेंटला घ्यायची, बरोबर आहे. थोडक्यात सांगण्याची कन्सेप्ट काय की पैसे दिले एंट्री पेमेंटला घ्यायची, समजले. पैसे दिले एंट्री पेमेंटला घ्यायची. क्लिअर आहे कन्सेप्ट? आता या ठिकाणी पण एंट्री वर्किंग कशी करायची ते आपण त्या ठिकाणी थोडक्यात पाहू, ठीक आहे. आता बघा मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं की काउंटरमध्ये एंट्री करत असताना त्या ठिकाणी अकाउंटच्या पुढे डेबिट घ्यायचं आणि त्या ठिकाणी पर्टिक्युलरला क्रेडिट घ्यायचं, बरोबर आहे. पण आता वर्किंग करत असताना अकाउंटच्या पुढे क्रेडिट घ्यायचं आणि पर्टिक्युलरच्या खाली डेबिट घ्यायचं, बरोबर आहे. म्हणजे त्या पद्धतीने काउंटरमध्ये तुम्ही वर्किंग केलं त्याच्या फक्त उलट्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंटमध्ये वर्किंग करायचं असतं, बरोबर आहे. बघा थोडक्यात एखादी आपण एंट्री पाहिली की सॅलरी पेड बाय चेक ₹5,000, ठीक आहे. म्हणजे आपण काय केलंय की सॅलरी पेड केलेली आहे. किती केलेली आहे? 5,000ची केलेली आहे. आता इथे 100% नॉमिनलचा रूल ऍप्लिकेबल करायचा, ठीक आहे. पहिलं मी तुम्हाला त्या ठिकाणी कोणाबद्दल सांगितलं, पर्सनल बद्दल. आता कोणाबद्दल आहे, रिअल नॉमिनल बद्दल, ठीक आहे. नॉमिनलचा रूल काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट ऑर इन्कम ऑर गेट्स. आता मला सांगा तुम्ही जी काही एंट्री त्या ठिकाणी पाहिली सॅलरी पेड बाय चेक ₹5,000 म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही काय केले, सॅलरी पेड केलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो तुमचा काय आला, एक्सपेन्सेस झाला, बरोबर ना, खर्च झाला, बरोबर ना. तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे, एक्सपेन्सेसला डेबिट देणार आहे म्हणजे सॅलरी अकाउंट डेबिट टू क्रेडिट ऑन इन्कम ऑर गेन्स. तुमची इन्कम कुठून कमी होणार आहे, बाय चेक म्हणजे इन्कम कुठून कमी होणार आहे, बँकेतून कमी होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी मी काय सांगितलं तर एंट्री कशी केली, सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, बरोबर आहे. आता मला सांगा मी काय सांगितलं की इथे क्रेडिट कुठे घ्यायचं, अकाउंट कुठे, आणि डेबिट कुठे घ्यायचं, पर्टिक्युलर मध्ये. मग त्या ठिकाणी क्रेडिटला काय घेतलं आता आपण, बँक घेतलं, बरोबर ना. म्हणून या ठिकाणी मी काय घेईन, बँक ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे. आणि या ठिकाणी काय घेईन, सॅलरी. सॅलरीचा अंडर काय येतं, इनडायरेक्ट
एक्सपेन्सेस, बरोबर आहे. अमाऊंट 5,000 रुपये. बघा आपण या ठिकाणी काय पाहिलं, सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट क्रेडिट, बरोबर आहे. मगाशी मी काय सांगितलं होतं की त्या ठिकाणी तुम्ही वरती काय करायचे डेबिट घ्यायचं, खाली क्रेडिट घ्यायचं. पण पेमेंटला काय करायचं, वरती क्रेडिट घ्यायचं आणि खाली डेबिट घ्यायचं. म्हणजे त्या ठिकाणी जे काही वर्किंग होणार आहे ते उलट होणार आहे, बरोबर आहे. ते या ठिकाणी तुम्हाला करायचंय. नंतर पुढची कन्सेप्ट काय, रिसिप्ट. ठीक आहे. आता पेमेंटला जसं मी सांगितलं, ज्या पद्धतीने तुमच्याकडून किती 1 रुपये जरी गेले तरी एंट्री पेमेंटला, 10 गेले तरी पेमेंटला आणि 100 गेले तरी पेमेंटला. पण पैसे जात असेल तर तसेच पैसे येत पण असेल, बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी मी एंट्री केली की स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹5,000, बरोबर आहे. म्हणजे बिझनेस चालू करण्यासाठी त्या ठिकाणी माझ्याकडे पैसे आले, बरोबर आहे. या ठिकाणी बघा पैसे आता काय झालेत माझ्याकडे आलेत, बरोबर आहे. म्हणून एंट्री मी कुठे घेणार, रिसिप्टला घेणार. जसं मी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मध्ये सांगितलं की वरती डेबिट घ्यायचं खाली क्रेडिट घ्यायचं, बरोबर आहे. आणि पेमेंट मध्ये काय केलं, वरती क्रेडिट घेतलं खाली डेबिट घेतलं, बरोबर आहे. तसंच या ठिकाणी तुम्ही रिसिप्ट मध्ये जेव्हा एंट्री करणार आहे, पुन्हा त्या ठिकाणी काउंटर मध्ये जशी आपण एंट्री केली, वरती डेबिट आणि खाली क्रेडिट त्या ठिकाणी घ्यायचं. ठीक आहे. एंट्री मी काय सांगितली, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज समजा 1,00,000 रुपये आले, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण काय घेणार आहे, रिअलचा रूल घेणार आहे. कारण त्या ठिकाणी जी काही एंट्री ही कशाची आहे, बिझनेसची एंट्री, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आपण रिअलचा रूल त्या ठिकाणी ऍप्लिकेबल करणार आहे. मग रिअलचा रूल काय सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. व्हॉट कम्स इन, तुमच्या बिझनेस मध्ये काय आले, कॅश आली, म्हणून आपण एंट्री काय केली, कॅश अकाउंट डेबिट. व्हॉट गोज आउट, कशासाठी आलेली ती, कॅपिटल म्हणून आलेली, बरोबर ना. म्हणून त्या ठिकाणी आपण एंट्री करू शकतो कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, बरोबर ना. मग या ठिकाणी कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट एंट्री करायची असेल तर डेबिट कशाला द्यायचंय, कॅशला द्यायचंय, बरोबर आहे. आणि क्रेडिट कशाला द्यायचंय, कॅपिटलला द्यायचंय. आता वरती आपण त्या ठिकाणी काय घेणार आहे, कॅश घेणार आहे आणि या ठिकाणी खाली काय घेणार आहे, कॅपिटल घेणार आहे. कॅपिटलचं अंडर हेड काय येतं, कॅपिटल अकाउंट त्या ठिकाणी घेतलं जाईल. ठीक आहे. बघा कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट, या ठिकाणी तुमची एंट्री तयार झाली. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट त्या ठिकाणी तुम्हाला एंट्री करावी लागेल, समजलंय. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही ही रिसिप्टची एंट्री त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय आहे, जर्नल. जर्नल मध्ये आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर एंट्री करतो, कोणत्या, ट्रान्सफर. आता कोणत्या एंट्री केल्या जातात मी तुम्हाला त्या ठिकाणी पुढे थोडक्यात सांगणार आहे. त्या ठिकाणी ट्रान्सफर एंट्री केली जाईल. त्यानंतर एफएच सेलला त्या ठिकाणी एंट्री केली जाईल. आता या ठिकाणी सेलची एंट्री कोणती आणि परचेसची एंट्री कोणती आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायची. सेल म्हणजे काय, की ज्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी विक्री करतो ती एंट्री सेल मध्ये घ्यायची आणि ज्या व्यक्तीकडून आपण खरेदी करतो ती एंट्री त्या ठिकाणी परचेस मध्ये घ्यायची. ठीक आहे. आता बघा आतापर्यंत आपण डेबिट क्रेडिट पाहिलं, बरोबर आहे. परचेस आणि सेलला आल्यानंतर डेबिट क्रेडिटचा विचार करायचा नाही. ज्या व्यक्तीला आपण सेल करतोय म्हणजे ज्या पार्टीला आपण सेल करतोय ते आपण या ठिकाणी पाहणार आहे, बरोबर आहे. आणि ज्या पार्टीकडून आपण खरेदी करतोय ते आपण या ठिकाणी टाकणार, बरोबर आहे. समजा मी काय केलं की त्या ठिकाणी रमेशला त्या ठिकाणी मी सेल केलं, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पार्टी या ठिकाणी काय टाकणार आहे मी, रमेश अकाउंट. ठीक आहे. अंडर या ठिकाणी काय येणार आहे, सन्ड्री डेटर्स येणार आहे. काय येणार आहे, म्हणजे ज्या व्यक्तीला मी त्या ठिकाणी विक्री करतो तो माझा कोण, डेटर्स, बरोबर आहे. आणि या ठिकाणी सेल असेल तर खाली या ठिकाणी सेल्स अकाउंट घेणार आहे. अंडर टाका सेल्स अकाउंट, अमाऊंट टाका 5,000 रुपये. समजलंय, समजलंय. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला एंट्री करावं लागेल. पण त्याच पद्धतीने जर पाहिलं तर या ठिकाणी आपण परचेसला या ठिकाणी काय करणार आहे, आपण समजा मी दिनेशला जर विक्री करत असेल तर या ठिकाणी दिनेश माझा कोण झाला, क्रेडिटर झाला. या ठिकाणी मी क्रेडिटर अकाउंट टाकेल. ठीक आहे. आणि या ठिकाणी परचेसच्या वेळेस काय टाकेल, परचेस अकाउंट टाकेल. या ठिकाणी परचेसला अंडर हेड काय टाकेल, परचेस अकाउंट. समजलंय.
अशा पद्धतीने त्या ठिकाणी एंट्री मारायचं. फक्त त्याचा अंडर रेट चुकवायचं नाहीये. दिनेशचा अंडर रेट त्या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर राहील आणि त्या ठिकाणी रमेशचा सन्ड्री डेटर राहील. म्हणजे या ठिकाणी तुम्ही ज्यांच्याकडून परचेस करता त्याचा अंडर रेट त्या ठिकाणी तुम्हाला क्रेडिटर घ्यावं लागेल आणि ज्याला विक्री करता त्याचा अंडर रेट त्या ठिकाणी डेटर द्यावं लागेल. क्लिअर आहे कन्सेप्ट. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही अल्टर F5 आणि अल्टर F6 डेबिट नोट आणि क्रेडिट नोटची कन्सेप्ट या ठिकाणी पाहता. फक्त तुम्हाला या ठिकाणी परचेस रिटर्न घ्यायचंय. म्हणजे डेबिट नोट असेल तर परचेस रिटर्न घ्या आणि त्या ठिकाणी क्रेडिट नोट असेल तर सेल्स रिटर्न घ्या. ठीक आहे. म्हणजे क्रेडिट नोट घेत असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, सेल्स रिटर्न. ठीक आहे. अंडर हेड सेल्स अकाउंटच येतं. आणि त्या ठिकाणी डेबिट नोट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, तिथे घ्यावं लागेल परचेस रिटर्न. ठीक आहे. अंडर हेड काय घ्या, परचेस अकाउंट घ्या. समजलंय. अशा प्रकारे त्या ठिकाणी डेबिट नोट आणि क्रेडिट नोटची कन्सेप्ट त्या ठिकाणी तुम्हाला करावी लागेल. ठीक आहे. त्यानंतर त्या ठिकाणी एक राहिलं होतं आपलं जर्नल एंट्री. बरोबर आहे. आता जर्नल एंट्री मध्ये ट्रान्सफर एंट्री केल्या जातात. बरोबर आहे. समजा ए हा व्यक्ती आहे. बरोबर आहे. ए या व्यक्तीला बी कडून 10,000 रुपये घ्यायचे आणि सी ला 10,000 रुपये द्यायचे. बरोबर आहे. तर त्या ठिकाणी ए हा व्यक्ती बी ला काय म्हणणार आहे की त्या ठिकाणी तू डायरेक्टली सी ला त्या ठिकाणी पैसे देऊन टाक. बरोबर आहे. तर त्या कन्सेप्ट मध्ये तुम्ही जर पाहिलं तर मला सांगा एच्या अकाउंटला पैसे आले का. ठीक आहे. एच्या अकाउंटवरून पैसे गेले का आणि एच्या एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटला गेले का, म्हणजे ती एंट्री कॉन्ट्रामध्ये होणार नाही. त्यानंतर दुसरी त्या ठिकाणी एनी पेमेंट दिलंय का, एला पेमेंट आलंय का, म्हणजे त्या ठिकाणी पेमेंट आणि रिसिप्ट दोन्हीकडे होणार नाही. एनी सेल केलंय का, एनी परचेस केलंय का, नाही. म्हणजे त्या ठिकाणी ह्या एंट्री त्या ठिकाणी जर्नल मध्ये केल्या जातात ज्या एका अकाउंटवरून एका व्यक्तीवरून दुसऱ्या व्यक्तीवर ट्रान्सफर केल्या जातात. समजलंय. अशा व्यक्ती त्या ठिकाणी जर्नल मध्ये केल्या जातात. ठीक आहे. अशा एंट्री आपल्याला त्या ठिकाणी जर्नल